डॉट बॉल तदनंतर मात्र तिसऱ्या बॉलवर सिंगल कन्वर्ट झाली. एकदा व स्कोर कार्डवर लागली आहे. चला मॅचला होती आहे सुरुवात. जिथनं जर पाहिलं तर अक्षय नाईक गोलंदाजी ट्रॅकवरनं थोडासा दुखापतग्रस्त नीरज वाटत होता. मात्र मॅच महत्वाची आहे त्यालाही माहिती आहे. तत्पूर्वी सज्ज झालाय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरनं अक्षय नाईक. द स्टँड ऑन डिलिव्हर्ड फटका लॉक केलाय. निशांत येतोय चेंडू खाली. वा दर्जेदार झेल फलंदाज बाद. जामकर गावचं व्यक्तिमत्व महेशजी या ठिकाणी आलेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत सुस्वागतम वेलकम. चला मॅच स्पीडअप करा प्लीज. थोडी घाई करा. मी वारंवार म्हणतोय की मित्रांनो वेळ कोणासाठी थांबत नसतो. मात्र अक्षय नाईक आपल्या गोलंदाजीतनं पुन्हा एकदा सज्ज होईल. अक्षय नाईक नेक्स्ट बॉल. दिदेश न्यू बॅटर आलाय मैदानात. चांगली मॅच आपण एका बाजूने पाहतोय. श्री सिद्धिविनायक आणि त्याच्या विपक्षात त्याच्या साथीला मंदागिनी हंटर्स या दोन टीम मधली ती मॅच आहे. अक्षय नाईक पूर्णपणे प्रभुत्व किंवा पूर्णपणे जखडून ठेवलंय गोलंदाजीला. जेव्हा जेव्हा अक्षय नाईक आलाय ना त्यांना पूर्णपणे बांधून ठेवलंय त्या टीमला. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होईल समोर बॅटर दिदेश. सेमी हॅलिकॅप्टर निशांत पाटील कर्णधाराच्या भूमिकेतनं ज्याला आपण पाहिलं खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना. मात्र चेंडूची फेकी करेल. धाव कंप्लीट होईल. एक न धावसंख्या वधारती जाऊन पोहोचेल ती 2 या धावसंख्येवर 1 षटकाच्या अखेरीस. मात्र इथून पुढे षटक कधी कॅच घेतला तो मगाशी घेतला तर या ठिकाणी जो मगाशी निशांत पाटील यांना जो झेल घेतला त्यांचे मोठे बंधू शुभम यांच्याकडनं त्या झेल करता 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. म्हणजे हे भावाभावांमधलं प्रेम आहे आणि चांगला खेळ केला तर त्याकरता पारितोषिक सुद्धा दिले आपल्या मोठ्या भावानं. तत्पूर्वी चौथ्यात मॅचमध्ये दुसऱ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवरनं रोहित पाटील ज्याची वर्णी लागती आहे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. दर्शन मोकाशी डिपमिड विकेट लॉंग ऑफ लॉंग ऑन 2 क्षेत्ररक्षक. हाफ ट्रॅकर ज्याला काय करायचं होतं ना हे मला लास्ट पर्यंत समजलं नाहीये. डॉट बॉल. तसं लहान मुलाला सांगावं लागत नाहीये की तुझ्या समोर खाऊ ठेवली ती खा. त्या पद्धतीनं शॉर्ट बॉल होता. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. दोन क्षेत्ररक्षकांमधला गॅप शोधायचा होता. निखिल बाबू आहे त्या ठिकाणी. चेंडूची फेकी केली. धाव कंप्लीट 1. मात्र धावसंख्या 3 जाऊन पोहोचली आहे स्कोर कार्डवर. चला मॅच स्पीडअप करायची आहे. रोहित पाटील नीरजच्या विपक्षात. नेक्स्ट बॉल. वाह दर्जेदार टर्न आपल्याला पाहायला भेटलाय.
अतिरिक्त टर्न फिंगरला रोल केलं रोहित पटेल. हा गोलंदाज एक मोठ्या तालमीतला एक मोठा गोलंदाज आहे. सातत्यानं ओपन टुर्नामेंटही खेळत असतो आणि आता मात्र त्यानं नीरजला मात्र दुविधा मनस्थितीतनं टाकलाय, कारण की त्याच्या विपक्षात थोडंसं खेळणं कठीण वाटू लागलंय नीरजला. पुन्हा एकदा तेच 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 मैदानात घडतंय. ऑफसाईडला तो गॅप शोधायचा आहे, मात्र तिथनं कोणत्याही प्रकारचा फटका खेळू दिला जात नाहीये. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झालाय रोहित पाटील नीरजच्या विपक्षात. स्वतःच्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. कोणत्याही प्रकारची मात्र धाव नसेल त्या ठिकाणी. इथून पुढे शेवटचा आणि अंतिमचा बॉल इथून हाताळला जाईल पुढे. धावू नको धावू या दुविधा मनस्थितीत ना विकेटचा पतंग परतावं लागेल. तिदेश बॅक टू डग आउट. एक मोठा हादरा. मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवरनं. आपण आता नीरजला पाहतोय या शांत ठेवलंय 2 षटकातनं. अक्षय नाईक एक महत्वाचा मुख्य गोलंदाज टीमकडनं, तो मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी करण्याकरता. एका बाजूने आपण जर पाहिलं तर टीमची चांगली संघबांधणी एका बाजूने आपण पाहतोय. दर्शन असेल, रोहित पाटील असेल, अक्षय नाईक असेल, धनंजय असेल, निखिल बाबू. या ठिकाणी मनोजजी चौधरी साहेब उपस्थित झालेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. तर या ठिकाणी तिसऱ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवरनं अक्षय नाईक सज्ज झालाय. मारा फटका लॉक केलाय. निशांत पाटील येतोय. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. एक या ठिकाणी शाही सन्मान मनोजजी यांचा इथे शाही सन्मान करण्याची मी विनंती अविनाशजी हरड यांना करेन. तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. मुख्य मंचावरनं तो शुभ सन्मान करण्याची विनंती मी अविनाशजी हरड यांना करेन. मुख्य मंचावरनं तो फोटो शुद्ध क्षणचित्र टिपली जात आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार अतिथी देव भव आलेल्या मान्यवराचा मान सन्मान तो मात्र होतोय मुख्य मंचावरनं. हॅलो. तर जो या अगोदर ही झेल घेतला निशांतनं, त्यांचे बंधू शुभम पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज 500 रुपयाचा पारितोषिक आहे.
शुभम आज सकाळच्या सत्रातनं अर्धशतक लावलं, ते मालामाल झाले. नंतर आता निशान त्यांच्यावर पैसा उधळला जातोय त्यांच्या भावाकडनं. धावसंख्या 7 आहे स्कोर कार्डवर. जर्सी क्रमांक महेंद्रसिंग धोनी, एक सफल कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. 3 बाद 7 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना अक्षय नाईक मोठा फटका खेळायचा होता, ज्यावरनं दर्शन मोकाशी चेंडूवर झेपावतोय. शिवाच्या आकांतानं आला आणि त्यानं फेकी तितकीच चांगली करत मात्र धावा कंप्लीट केल्या 2. या 2 धावसंख्या 9 या धावसंख्येवर मात्र जाऊन पोहोचेल. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना अक्षय नाईक प्रत्येक चेंडू विचारपूर्वक हाताळताना. बॅटर आपण पाहतो स्ट्रायकर एंडवर सुनील याला. नेक्स्ट बॉल ज्यावरनं प्रहारी हल्ला करताना मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचलाय, फेकी करेल, धाव कंप्लीट होतील. पुन्हा एकदा 2. या 2 धावसंख्या नेल्सन आकड्यावर जाऊन पोहोचतीये. ती 11 ही धावसंख्या जी स्कोर कार्डवर लागली आतापर्यंत. एका बाजूने आपण जर पाहिलं तर तिसरं षटकच्या प्रगतीपथावर आहे अक्षय नाईक. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. थोडी मॅच स्पीडअप करा. सेकंड इनिंग मधनं तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. अक्षय नाईक अँड टीम लक्षात असू द्यात. चेंडू क्रमांक 5 घेऊन सज्ज होईल इथून पुढे अक्षय नाईक. आपल्या गोलंदाजीतनं डवकर हाताचा बॅटर आहे समोर, त्याच्या विपक्षात गोलंदाजी करताना मात्र नेक्स्ट बॉल बॅटची अप्पर एज लागली असावी कदाचित, जिथनं एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता कॉलिंग 2ही धावा या पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील. या 3 चेंडूंचा विचार केल्यानंतर प्रत्येक बॉलवर मात्र डबल धाव ही घेतली जाते. या 2 धावसंख्या 13 या धावसंख्येवर जाऊन पोहोचतीये. चेंडूचा खेळ झाला अक्षय नाईक कडनं टोटल 5. मात्र इथून पुढे शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातनं हाताळताना गोलंदाज अक्षय नाईक पुन्हा एकदा आपण त्याला पाहणार आहोत इन ऍक्शन ना. 13 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. अक्षय नाईक तिसऱ्या षटकातनं शेवटचा बॉल हाताळण्याकरता इथून पुढे लेट पॅटनं चेंडू पॅटवर आला, जिथनं दर्शन मोकाशी फ्लंबल झाली, लगेच दुसरी करता कॉल आणि मात्र 2 कंप्लीट. थोडी घाई केली असावी कदाचित दर्शननं. ते म्हणतात ना की अति घाई तुम्हाला संकटात नाही. आणि धावसंख्या 15 जिथे सिंगल होती कदाचित तिथे डबल मग झाली. 3 षटकांच्या अखेरीस 15 धावा स्कोर कार्डवर लागलात. ड्रिंक्स ब्रेक असेल. 15 3 षटकांच्या अखेरीस अजूनही येणारे 12 बॉल आहेत. त्याला मॅच स्पीडअप करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक झालाय ओके. तत्पूर्वी जर पाहिलं तर एक ऐकूयात तिथपर्यंत सुमधुर संकेत. ठीक आहे. थांब डिझर थँक्यू. तर या ठिकाणी गौरापूर गावचे प्रतिष्ठित नागरिक बंडूजी मते या ठिकाणी यांनी मुख्य मंचावर यायचंय. बंडूजी मते यांना मी विनंती करतोय की प्लीज या मुख्य मंचावर. गौरापूर गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांना मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. बरेचसे मान्यवर सुभाष पोलीस यांचे वडील आहेत, प्लीज या. मॅच आपला आहेत आणि मॅचचा आनंद घेण्याकरता मुख्य मंचावर या. मॅचची नक्कीच शोभा वाढवा. तर तसेच दीपक सावंत जांभल्याचा पाडा गावचा व्यक्तिमत्व, त्यांनाही मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. दीपकजी सावंत जांभल्याचा पाडा गावचं व्यक्तिमत्व, त्यांनाही विनंती करतोय की प्लीज या मुख्य मंचावर. तत्पूर्वी 4थ्या षटकातनं गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज झालाय. इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता निखिल
बाबू या टोपण नावानं या वाडा तालुक्यातनं ज्याची ख्याती आहे किंवा मग या वाडा तालुक्यातनं बाबू या टोपण नावानं ज्याची ओळख आहे तो मात्र बाबू इथून पुढे गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. या अगोदरच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच मात्र द स्टँड ऑन डिलिव्हर्ड केला आहे मात्र त्या ठिकाणी निशांत पाटील. निशांतने घेतलेला तिसरा झेल आहे. फलंदाज बाद. डिझे थँक्यू. तर या ठिकाणी ची मगाची मॅन ऑफ द मॅच निखिल बागुल आमचे लाडके बंडू काका त्यांच्या शुभ हस्ते ती मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देण्यात येईल निखिल बागुलला. या अगोदरच्या कैलासवासी कल्पना प्रभाकर पाटील यांच्या स्मरणार्थक ही ट्रॉफी आम्हाला आली आहे जी प्रशांत प्रभाकर पाटील यांच्याकडनं ती ट्रॉफी. त्यांचंही खूप खूप धन्यवाद. असं सहकार्य सतत या खानेलू विभाग प्रीमियर लीगवर असू द्यात. तर बरेचसे मान्यवर त्या ठिकाणी आहेत समोर. त्यांनाही मी मुख्य मंचावर येण्याची विनंती करतोय. प्रशांतजी पाटील त्यांनाही विनंती करतो की प्लीज या मुख्य मंचावर. दर्शन मोकाशे आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता लगेच कॉल दिलाय. 2 कंप्लीट. या 2 धावसंख्या वधारती आहे. पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवर. 17 धावा स्कोर कार्डवर लागलात. आतापर्यंत जर विचार केला तर सिंगल डबलनं या धावा मात्र एकवटल्या जात आहेत. सिंगल डबलनं या धावा केल्या जात आहेत. फटका मोठा खेळायचा होता मात्र त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण. मात्र चेंडू फेकी करेल. या दोन धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचतीये. निशान यानं जो तिसरा झेल घेतला त्याकरता 500 रुपये म्हणजे टोटल 1500 रुपये झालेत. शुभम पाटील कडनं ते कॅश प्राइज आहे. नेक्स्ट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सज्ज झालाय. बाबू निखिल. मोठा फटका खेळायचा होता. बाबू ची गोलंदाजी जर पाहिली तर टाइम बॉलर म्हणून सातत्यानं टीम कडनं आज सकाळच्या सत्रातनं जोडला गेला. खूप चांगली गोलंदाजी म्हणजे जितकी गोलंदाजी त्याच्याकडनं अपेक्षित होती ना तितकीच गोलंदाजी चांगली मात्र त्यांना केली आहे. यात मात्र तिळमात्र शंका नाही आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फिंगरला रोल करत हा चेंडू त्यांना हाताळला. अतिरिक्त टर्नच्या चेंडूतनं जर पाहायला भेटला. बरोबर 5 वाजलेत. मॅच स्पीड अप करा. सेकंड इनिंग मधनं श्री सिद्धिविनायक या टीमला बॅटिंग करायची आहे हे लक्षात असू द्यात. चौथं षटक प्रगतीपथावर असताना शेवटचा बॉल. इथून पुढे निखिल बाबू आपल्या गोलंदाजीतनं हाताळताना. समोर डावकर हाताचा बॅटर आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 20. नेक्स्ट बॉल. फटका जोरकस खेळलाय मात्र त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांमधनं चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. तर दीपकजी सावंत यांना मी विनंती करतो की प्लीज या मुख्य मंचावर. दीपकजी सावंत जांभळ्याचा पाडा बिलॉंग करतात. प्लीज मुख्य मंचावर तुम्हाला येण्याची विनंती करतोय. दीपकजी सावंत. शेवटचा आणि अंतिम षटक इथून पुढे हाताळण्याकरता. धावसंख्या 24 स्कोर कार्डवर लागली आहे. 24 बॉल 24 धावा. 4 बाद 24 अशी धावसंख्या. मात्र दर्शन मोकाशी या शेवटच्या ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. या अंतिमच्या ओव्हरमधनं दर्शन मोकाशी. तर दर्शन थोडी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण लावा लवकर. खूप जास्तीचा वेळ मात्र सातत्यानं जातोय. अंतिमचं हे षटक आहे. या षटकातनं ज्या काही धावा येतील ना त्या टार्गेट सेट करण्याकरताच्या असतील आणि मग या किती धावा इथून पुढे येतील हे पाहावं लागेल. दर्शन आपल्या गोलंदाजीतनं सज्ज होतोय. समोर बॅटर आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर विजयला. टाकूर हाताचा बॅटर प्रत्येक वेळेस सिंगल डबल घेत मात्र ही धावसंख्या त्यानं हळूहळू का होईना
मात्र पुढे नेली आहे. 24 धावा स्कोर कार्डवर असताना सज्ज झालाय अक्षय नाईक. आपण पाहतोय बरोबर समालोचन कक्षाच्या समोर असेल क्षेत्ररक्षण करण्याकरता. दर्शन मोकाशी शेवटचं आणि अंतिमचं षटक घेऊन इथून पुढे सज्ज झालाय. एक धाव कंप्लीट केली आहे. चांगली फेकी सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. 25 धावा शेवटचे आणि अंतिमचे 5 बॉल इथून पुढे हाताळण्याकरता दर्शन मोकाशी. उद्या ठीक 11 स्टार बोरांडे आणि साईशा क्वीन हा पहिला सामना तिसऱ्या दिवसातनं पहिला सामना आपल्या भेटीला येईल. या स्पर्धेच्या माध्यमातून दोन्ही टीम तयार राहायचं आहे उद्या. नेक्स्ट बॉल बराच काळ चेंडू हवे ते झेल सुटलाय. टीम 11 स्टार बोरांडे आणि टीम साईशा क्वीन दोन्ही टीम उद्या बरोबर तयार राहायचं आहे. ठीक 9 वाजता उद्या इथे दोन्ही टीम रिपोर्टिंग करायचं आहे. उद्या या स्पर्धेच्या माध्यमातून तिसरा दिवस असेल हे लक्षात असू द्यात. रिव्ह्यू नो करता घेतलाय तो रिव्ह्यू तो चेक केला जाईल या ठिकाणी. दीपकजी सावंत या ठिकाणी यांचा मुख्य मंचावरनं सत्कार केला जातोय. चेंडू नो आहे. दीपकजी सावंत यांचा तो सत्कार या ठिकाणी मुख्य मंचावरनं अविनाशजी हरड त्यांच्याकडनं तो सत्कार होतोय. कॅमेरामन या ठिकाणी तो शाही सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या 28 सज्ज झालाय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल लेग वाईज स्वरूपाने एक धाव असेल दिली जाईल. धावसंख्या 29 धावा. दर्शन मोकाशी गोलंदाजी ट्रॅकवरनं. बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय तो टोटल 2 चेंडूचा खेळ आता झालाय. दर्शन मोकाशीकडनं अजूनही उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहेत. मात्र आता फटका लॉक केलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय. या अगोदर एक झेल सोडलाय. अडकमोल सरांची आठवण करून दिलीये. अरे पोता जे पोता हे अडकमोल सरांचे शब्द आहेत ते आठवले मला. या अगोदरही एक झेल सोडला. 33 धावा झाल्यात. 2 झेल अशा पद्धतीने सोडलेत ना का शब्दच नाहीयेत त्याच्यासाठी. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू फुल टॉस होता. चावरनं रोहित पाटील चेंडूपर्यंत येऊन पोहोचेल. एक धाव कंप्लीट. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगलना धावसंख्या 34 धावा ऑन बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. अंतिमचे 2 बॉल निखिल बागुल मात्र पुन्हा एकदा ज्यांनी पूर्ण रनआउट स्वरूपानं बाद व्हावं लागलंय. विजय रनआउट स्वरूपानं बाद होईल. नवीन बॅटरला संधी मिळेल. कर्णधार स्वतः येतोय आता फलंदाजी करण्याकरता. धावसंख्या 35. शेवटचा बॉल त्यावरनं एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरी करता प्रयत्न 2 सुद्धा केल्यात कंप्लीट. पंचय्या किती धावा? एकच. ओके. तर या ठिकाणी
बंडू काका यांचाही या ठिकाणी शुभ सन्मान होतोय. मुख्य मंचावर अविनाशजी हरड यांच्या शुभ हस्ते तो शाही सन्मान या ठिकाणी केला जातोय मुख्य मंचावरनं. धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 36. 37 धावा कराव्या लागतील हे लक्षात असू द्या. आणि त्या 37 धावा कशा पद्धतीने केल्या जातील मायक्रोफोनवर ना त्या ऐकवले जातील. आमचे साथी समालोचक दयेश यांचा पुढील आवाज तुम्ही ऐकणार आहात. ओव्हर टू दयेश. तर धावसंख्या बघितली गेली तर मंदाकिनी हंटर्स 36 धावांचा एक 36 धावा मार्गपटलावर लागल्या गेल्या. त्यानंतर 37 धावांचं आव्हान श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाला. आणि हे 37 धावांचं आव्हान जर 3 षटकांमध्ये जर श्री सिद्धिविनायक संघ पूर्ण करतोय तर रिक्वायर्ड रन रेट मध्ये कुठेतरी पुढे जाण्याची शक्यता. तर 3 षटकांमध्ये हे टार्गेट पूर्ण करावे लागेल. एक महत्त्वपूर्ण सामना आपल्यासाठी असेल श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघासाठी. त्याचबरोबर मंदाकिनी हंटर्स या 37 धावा 3 षटकाच्या पलीकडे देतो की त्याच्या अलीकडे देतोय हे बघणं मात्र तेवढंच महत्त्वाचं ठरेल. तर चला आपण 12वा खेळाडू पाठवायचे श्री सिद्धिविनायक संघ. श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आपला 12वा खेळाडू इथे हजर नाही आहे. तर नावं कळवण्याकरिता आपला 12वा खेळाडू अनिवार्य आहे. तर 2 फलंदाज सलामीला आलेत. एका साईडला रोहित पाटील असतील, त्याच्या संगतीला म्हणजे त्याच्या जोडीला आले तर निशांत. ही जोडी श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाची. तर धन्यवाद कोणाल मोकाशी, आपलं सहकार्य आजच्या दिवसामध्ये लाभलंय. आज आपल्यापासून ते रजा घेत आहेत. धन्यवाद आल्याबद्दल. पहिल्या चेंडूवर मोठा अपील आहे आणि सुंदर चांगला चेंडू हाताळला जातोय दिनेशनं. निर्धाव चेंडूची घोषणा होईल. 37 धावांचं लक्ष आहे आणि हे धावांचं लक्ष ओके. 12वा खेळाडू आपला आला नाहीये श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघ. या वेळेला मोठा फटका अटेम्प्ट झालाय आणि चांगला झालाय. 1 बाउन्स अखेरीचा बॉन्डी पार करेल. आलाय चौकार. कमांड डीजे गाणं वाजवा. धन्यवाद. चांगलं गाणं देखील लावलं गेलंय. एक वातावरण थोडं दमट असलं, खेळाडूंच्या मनामध्ये कुठेतरी थंडीचं जे दडपण दिलंय या वातावरणामध्ये देखील चांगला खेळ सुरू आहे. आजचा दिवस बघितला तर सातत्यानं कुणाल मोकाशी म्हणत होता की आजचा दिवस खूप लहान दिवस आहे. आता या वेळेला फलंदाजाला आपली जागा सोडावी लागेल. पहिला झटका बसला जातोय श्री सिद्धिविनायक संघाला.
तर पहिला हादरा श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाला निशांतच्या रूपानं, मात्र तेवढा धडाकेबाज फलंदाज समोर उतरतोय अक्षय नाईक, जो की देवघर संघाकडनं सातत्यानं चांगली कामगिरी करत आलाय. आता मात्र श्री सिद्धिविनायक संघाकडनं त्याला चांगली कामगिरी करताना बघायची आहे. गोलंदाजीमध्ये तर चांगली कामगिरी केली यावेळेला. आता फलंदाजीमध्ये करणं तेवढंच महत्वाचं ठरेल. धावसंख्या फलकावरती लागली जाते 4. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण एका साईडला बघताय. मंदागिनी हंटर्स त्याच्या विपक्षामध्ये आपण बघतोय श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस. या दोन संघांमधली ही चुटशीच लढत. यावेळेला चेंडू हवेमध्ये झेल होईल का? मात्र चुकी होईल. चेंडू मात्र थोडासा दूरवर पडला जातोय. झेलचा मात्र चांगला प्रयत्न केलाय. या वेळेला 2 धावा पळून पूर्ण सहजरित्या होतील. 2 धावांना मात्र धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. वातावरण खूप जास्त दमट झालंय. संध्याकाळची वेळ आहे. आजचा दिवस देखील सूर्यदेवता आपल्यापासून आजच्या पूर्ण दिवसामध्ये रजा देत नाही, तरी देखील खेळ सुंदर चालू आहे या खानिवली विभाग प्रीमियर लीग मध्ये. यावेळेला असं ड्राईव्ह फटका आहे, चांगला फटका आहे. सुरळीतपणे धाव देखील पळून पूर्ण होतील. दुसऱ्या धावेचा ट्राय तर मात्र रोखला जाईल. यावेळेला सिंगल धावेनं स्ट्राईक फक्त चेंज होईल, जास्त काही मिळणार नाही. सिंगल धावेनं धाव फलक असतात या आकड्यावरती. रोहित पाटील यांना शेवटचा चेंडू खेळायला बोलवलं गेलंय. निलेशनं मात्र कुठल्या प्रकारचे मोठे फटके हाणून देत नाहीये. जर एक चौकार सोडला गेला त्याच्यानंतर कुठले मोठे फटके मारून देत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये एक चांगला फलंदाज देखील बाद करण्यास त्याला यश आलंय. चला लवकरात लवकर आपण शेवटचा चेंडू देखील टाकून घ्या. त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये देखील आपण पाहणार आहोत मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सेकंड. तर यापूर्वीचा सामना झाला त्यामध्ये देखील चुरशीची लढत आपल्याला बघायला मिळाली. एका साईडला निखिल बागुल होता तर उमर फक्की सारखा एका धडाकेबाज फलंदाज होता. यावेळेला मोठा फटका आहे, मात्र चेंडू कुठपर्यंत पडेल याकडे लक्ष आहे. मात्र चेंडू खूप जास्त उसळी घेऊन केलाय बाउंड्री पार. चौकार येतोय. पंचांचा निर्णय देखील आम्ही बघितलाय की चौकारांच्या या संख्येनं धावफलक 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. स्प्रे असेल तर आपण पोहोचवायचा. खेळाडूंना थोडीशी दुखापत झाली आहे. धावसंख्या 11. एक गडी बाद होताना मात्र श्री सिद्धिविनायक संघाची 11 धावा फलकावरती लागल्यात. म्हणजे मोठा फटका आला शेवटच्या चेंडूवर. तर धावसंख्या 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. सुरुवातीला बघितलं तर दिदेशनं चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केलाय. त्यानंतर सेकंड चेंडूवर चौकार, शेवटच्या चेंडूवर चौकार. म्हणजे या ज्या 8 धावा आल्यात ना त्याच्यामध्ये दिदेशनं थोडासा समोरच्या संघाला कमबॅक करून देण्याचा थोडासा प्रयत्न केलाय. यावेळेला महत्वपूर्ण फलंदाजी करण्याकरिता अक्षय नाईक आणि रोहित पाटील यांच्यावर ही जिम्मेदारी आहे. यावेळेला विकेट रनआउटची मात्र चुकी होते. फलंदाज सक्सेस आपल्या जागेवर जाऊन सुखरूपपणे पोहोचलेत. रिस्की धाव घेतली. एक रिस्की खेळाडू देखील बाद झाला असता, मोठा हार्ड हिटर देखील बाद झाला असता, मात्र थोडीशी चुकी होते. कुठेतरी खेळाडूंना देखील वारंवार थोडी इजा होते. आपल्याकडे जर स्प्रे असतील तर आपण पोहोचवण्याची कृपा करावी प्लीज. कारण वारंवार आपण आजच्या दिवसामध्ये बघितलं
तर सातत्याने खेळाडूंना छोटी छोटी दुखापत होत असते. तर क्रिकेट खेळत असतो आपण, विभाग लीग खेळतोय, तर याच्यामध्ये आपण जर स्प्रे असतील वगैरे अजून पट्टे असतील तर आपण पोहोचवण्याचं थोडंसं सहकार्य करायला पाहिजे. चला आपण सामना चालू ठेवायचा आहे. यावेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला रोहित पाटील यांचा, मात्र निर्धाव चेंडू पडला जातोय. यावेळेस मंदाकिनी हंटर्सचा जल्लोष बघायला मिळालाय, खेळाडूंचा जल्लोष बघायला मिळतोय. त्यानंतर थोडासा कमबॅक करणं श्री सिद्धिविनायक संघाला तेवढंच महत्वाचं ठरेल. धावसंख्या फलकावरती पोहोचेल 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पंचांकडे अपील आहे. या निर्णयाला थोडासा थांबावं लागेल, मात्र निर्धाव चेंडू पडला जातोय. तर चांगला चेंडू पडतोय. रोहित पाटील यांचा मनसुबा असेल की या सामन्याला जास्तीत जास्त आणि चांगल्या स्वरूपामध्ये कलाटणी देण्याचा जो मनसुबा त्यांचा आहे तो मात्र कुठेतरी मागे पडायला पडतोय. यावेळेला पुढचा चेंडू चांगला पडला जातोय. त्यावेळेस पुन्हा एकदा सिंगल धावेत मध्ये सुखरूपपणे फलंदाज क्रीजवर पोहोचलेत. सिंगल धाव येते. बघितलं तर कुणाला सातत्यानं चांगली गोलंदाजी करतोय, टिचून मारा करतोय, मोठा फटका मारून देत नाहीये. तर बघितलं गेलं तर सध्याच्या हंगामामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या टुर्नामेंट चालू आहेत. अशा परिस्थितीमध्ये देखील खानिवली विभागामध्ये एक मोठी टुर्नामेंटचा आपण ही विभाग प्रीमियर लीग खेळतोय. तर 13 धावा फलकावरती असतील. तर उद्याच्या दिवसामधून अनेक कॉमेंटेटर देखील आपल्याला जोडले जातील. आज हा दुसरा दिवस आहे या विभाग लीग मध्ये, खानिवली विभाग लीग मध्ये. अनेक कॉमेंटेटर देखील येतील, अनेक मान्यवर देखील येतील. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, देखणा फटका आहे. या वेळेला पुन्हा एकदा जास्त काही मिळणार नाही या सिंगल धावेनं, फक्त आणि फक्त स्ट्राईक रोटेट होईल, खेळाडू बदली होईल. तर मोठा फटका जर कन्वर्ट केला जात नाहीये. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होईल. या 5 चेंडूंमध्ये फक्त कुणाल 3 धावा खर्च करतोय आणि धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. शेवटचा चेंडू अजून खेळणं बाकी शेष असेल. कुठेतरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक होतं कुणालनं मात्र अप्रतिम हाताळलंय. जे टार्गेट ठेवलं गेलं होतं ना त्या टार्गेटला मात्र कुठेतरी अपयश येतं ते श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाला. यावेळेस शेवटचा चेंडू, मात्र चेंडूची दिशा थोडीशी चुकीची पडली जाते. पंच आमच्या दिशेने इशारा करतायत की वाईट चेंडू आहे आणि या वाईट चेंडूनं मात्र धाव फलकावरती थोडासा बदल घडेल. 15 या आकड्यावरती आहे. या वेळेला मिस फटका झालाय, मात्र गणेश कडनं चुकी होणार नाहीये आणि फलंदाज बाद होतोय. रोहित पाटील बॅक टू पवेलियन. कमांड जे
तर नवीन फलंदाज सूरज भगत जो की गुण संघाकडनं बिलॉंग करतायत. चांगली खेळीसाठी हा खेळाडू देखील चांगली कामगिरी करत असतोय. अशा वेळेला आता त्याला पुढे पाठवलं गेलंय. तर गोलंदाज नेम पुन्हा एकदा दिदेश आपल्या कोट्यातील दुसरं षटक हाताळण्याकरता आणि संघाकडनं तिसरं षटक टाकण्याकरता त्याला पुढे आणलं गेलंय. धावसंख्या फलकावरती 15 लागली आहे. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजून इथून बाकी असेल. 37 धावांचं लक्ष समोर असताना मात्र अजून 15 धावा फक्त फलकावरती असतील. यापुढे 22 धावांचं लक्ष अजून इथून शिल्लक असेल. 18 चेंडू 22 धावा. या वेळेला अक्षय नाईकनं हात खोललेत आणि चेंडूला फेकून दिलाय. सरळ प्रेक्षकांच्या भेटीला आलाय षटकार. कमांड डीजे. अक्षय नाईकनं षटकार ठोकलाय. दिदेशच्या पहिल्या चेंडूवरती आहे. पुन्हा एकदा स्लोवर करण्यात टाकण्याचा प्रयत्न झालाय. झेल होईल का? मात्र नो मॅन्स लँडवर चेंडू पडलाय. विकेटची संधी मात्र खेळाडू पोहोचलेत. सुंदर खेळ सुरू आहे. या परिस्थितीमध्ये देखील अक्षय नाईकनं बघायला गेले तर सातत्याने मोठे खेळ सुरू आहे. धावसंख्या फलकावरती लागली आहे 23 या आकड्यावरती आहे. म्हणजे 37 धावांचं आव्हान आहे. इथून अजून बाकी असेल 14 धावांचं लक्ष. म्हणजे 14 धावा ह्या पूर्ण कराव्या लागतील. अजून तिसरं षटक आहे. म्हणजे तिसऱ्या षटक अजून पूर्ण झालं नाहीये. यावेळेला चांगला फटका आहे. फिल्डर आहेत मिड विकेटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? या वेळेला दुसरी धाव तर मिळणार नाहीये. मात्र रनआउट विकेट सूरजला जागा सोडावी लागेल. तर 3 चेंडू अजून शिल्लक असतील आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. चला फलंदाज दर्शन मोकाशी एक नौका फलंदाज पुढे येताना दिसतोय. कोणसा गावाकडनं हा खेळाडू बिलॉंग करत आहे. एक चांगला खेळी देखील चांगला अष्टपैलू खेळाडू दर्शन मोकाशीला आपण ओळखतोय. त्याची वर्णी लागली श्री सिद्धिविनायक संघामध्ये आणि त्यानं देखील सातत्यानं चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर या संघानं मात्र आपल्या खात्यामध्ये 37 धावांचं लक्ष घेऊन उतरलाय. या वेळेला षटकामधून अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या वेळेला बॅटची कडा आहे. चेंडू खूप जास्त वेगाने निघून जाईल. चेंडूला थांबवलं जाईल. दुसरी धावेचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा रन आउट. दर्शन मोकाशीला देखील आपली जागा सोडावी लागेल. जास्तीत जास्त स्ट्राईक अक्षय नाईकनं आपल्याकडे ठेवण्याचा मनसुबा आखलाय. या वेळेला पुन्हा एकदा दुसरी विकेट म्हणजे आपल्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा मनसुबा आखताना मात्र कुठेतरी आपण 1 धाव मागे पडतोय. नवीन फलंदाज सुभाषला येताना बघतोय. बिलोशी गावाकडनं किंवा बिलोशी संघाकडनं हा खेळाडू देखील खेळत असतो. त्याला पुढे पाठवलं जातंय. या वेळेला 1 धाव पळून पूर्ण होईल. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असताना त्याला देखील दर्शनला आपली जागा सोडावी लागते. दिनेशने सातत्यानं चांगली गोलंदाजी केली. पहिला मोठा फटका खर्च करत असताना देखील पुढचे चेंडू सातत्यानं चांगले हाताळतोय. विजयासाठी 12 धावांची आवश्यकता. तर अतितटीचा सामना आहे. या वेळेला झेल होतोय. या वेळेला अक्षय नाईकला मात्र आत्ता जागा सोडावी लागते. मोठा झटका
श्री सिद्धिविनायक संघाला. नवीन फलंदाज येताना बघ दिसत आहेत. धनंजय शेवटचा चेंडू टाकणं बाकी आहे. तर दिदेशनं मात्र चांगली कामगिरी केली आहे. या धावा ज्या आहेत ना त्या तिसऱ्या षटकापर्यंत मात्र रोखल्या गेल्यात. तर चांगली गोलंदाजीच्या जोरावर मंदाकिनी हंटर्स संघ कामगिरी करतोय. कुठेतरी मागे पडले असलं तरी जो क्रिकेट खेळ आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात. या वेळेला चेंडू खूप जास्त वेळ हवेमध्ये आहे. गणेश चेंडू खाली आहे मात्र चुकी होणार नाही. पुन्हा एकदा एक झटका बसला जातोय. आता या वेळेला मात्र झेल बाद होतील धनंजय. चला पुढचा फलंदाज लगेच आपण पाठवून द्यायचा. तर विजयासाठी अजून 12 चेंडू म्हणजे 12 धावांची आवश्यकता. अजून 2 षटक आपल्याकडे शिल्लक आहेत. म्हणजे अजून संघ कुठलाही विन झाला नाहीये. जर पॉइंट टेबल मध्ये बघितलं गेलं तर फेरबदल जर घडलेच मात्र तरी देखील अजून निर्णय जो लागलाय तो अजून लागलेला नाहीये. 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव घेणं खूप अनिवार्य ठरेल. यावेळेला स्वतः कर्णधार गोलंदाज चिन्मय स्वतः कर्णधार आपल्या कोट्यातील पहिलं षटक आणि संघाकडनं चौथं षटक घेऊन येतील. चला जास्त वेळ घेऊ नका. आजचा दिवस खूप छोटा दिवस आहे. सातत्यानं कोणाल मोकाशी म्हणत होत आहेत की थोडंसं वातावरण थोडंसं दमट झालंय. तर 12 चेंडू टाकणं बाकी आहे. म्हणजे कुठेतरी 5 ते 10 मिनिटं अजून कालावधी आपल्याला सामन्याला समाप्तीला लागतील. त्याकरिता आपण थोडंसं सहकार्य असू द्यात. सूर्य देवता देखील आपल्यापासून थोडे लांबवर गेलेत. चिन्मय यावेळेला पुन्हा एकदा झेलची संधी. झेल सुटला जाईल. सिंगल धावेल. पुन्हा एकदा पायामध्ये चेंडू टाकला गेलाय त्यावर देखील सिंगल धाव आले. म्हणजे प्रत्येक एक चेंडूवरती सिंगल धाव मिळवत आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडूवर सिंगल धाव मिळवणं खूप गरजेचं आहे. 12 धावांची गरज आहे आणि 12 चेंडू होते. यावेळेला आता मध्ये 2 चेंडू खर्च झाले आणि 10 धावांची गरज आहे. या वेळेला सुभाषच्या बॅट मध्ये फटका चुकलाय. झेल होतोय. पुन्हा एकदा एक विकेट आणि एक झटका देखील श्री सिद्धिविनायक एंटरप्राइजेस संघाला बसला जातोय. सुभाषला बॅक टू पॅव्हिलियन पर्यंत रस्ता दाखवला जातोय. सचिनजी पष्टे बऱ्याच वेळानंतर आम्हाला दिसत आहेत. तर धन्यवाद सर. आपण आलायत. विश्रांती देखील घेतणं तेवढंच गरजेचं कारण आपली टुर्नामेंट आहे आणि प्रॅक्टिस मला वाटतं प्रॅक्टिस करून आलेत. तर धन्यवाद. मला वाटते उद्या त्यांचा सामना आहे 2 नंबरचा जय श्रीराम या संघाबरोबर. तर उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असेल. त्या संघाने देखील वेळेवर हजर राहा आणि 9 वाजता पहिला चेंडू पडेल. तर नवीन फलंदाज मधुकर शिंगडा एक नवीन फलंदाज कोणसाही गावाकडनं हा खेळाडू देखील चांगली कामगिरी करत आला. यावेळेला बॅटची कडा आहे. फिल्डिंग चांगलं होते. कुठेतरी चौकार रोखला गेला. पुन्हा एकदा सिंगल धावीला सागर यांना स्ट्राइक वर आणलं जाईल. धावसंख्या 28 लागली जाते. या वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. पंचांकडे दाद मागली जाते. पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. या वेळेला सागरला आपली जागा सोडावी लागते. आले विकेट. कमांड जय. आपला एक गाणं होऊन जाऊ द्या.
चला नवीन फलंदाज लगेच बॅटिंग स्टँडवर येऊन उभं राहायचंय. चेंडू खेळण्याकरिता आपल्याकडे वेळ थोडंसं कमी आहे. आणि निखिल नवीन फलंदाज. यावेळेला फुलटॉस चेंडू मात्र पंच आमच्या दिशेने वळतील. पंचांचे हात दोन्ही स्थिरावले गेले आहेत आणि म्हणतायत की हा वाईड चेंडू पडला जातोय. एक अतिरिक्त धाव देखील पडली जाते, खात्यामध्ये जमा होईल. धावसंख्या फलकावरती 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. वाईड चेंडून मात्र थोडीशी खराब सुरुवात करत असताना चिन्मय पुन्हा एकदा टॅप केलं जाते चेंडूला. मोठा फटका न खेळता देखील सिंगल धाबेवरच समाधान. सिंगल धाव. या सिंगल धाबेनं धाव फलक 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक आपण बघतोय चौथं देखील मार्गपटलावरून हटवलं जाईल. आणि शेवटचं षटक अंतिम षटक. आणि या अंतिम षटकामध्ये विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 7 धावा 7 धावा 6 चेंडू असं हे लक्ष उर्वरित बाकी असलं तरी देखील हा सामना संपला नाही आहे. मंदाकिनी हंटर्स एका साईडला आपल्याकडनं पाहिजे तेवढा जोर लावतायत आणि गोलंदाज देखील आता चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलेत की आपण चांगली गोलंदाजी करणं तेवढंच महत्त्वाचं ठरेल. यावेळेला गणेश असतील शेवटच्या आणि अंतिम गोलंदाजी करण्याकरिता शेवटचं षटक टाकण्याकरिता त्याला पुढे बोलवलं गेलं आहे. चला मंदाकिनी हंटर्स आपण कुठल्या प्रकारचा विलंब न करता क्षेत्ररक्षणासाठी आपली जागा घ्यायची आहे. त्यावेळेला पुन्हा एकदा कट केले जाते चेंडूला ऑफ. हॅलो 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 धावसंख्या 32 लागली. हॅलो धावसंख्या फलकावरती 33 असतील. तर नीरज पवार यांच्याकडनं हे बक्षीस चेतन कडून नीरज पवार यांना हे बक्षीस लाभलं गेलंय. तर धन्यवाद. 500 रुपयाचं बक्षीस. पुन्हा एकदा मधुकर शिंगडा. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू खूप जास्त हवेमध्ये आहे. झेल सुटला जाईल. या वेळेला विजयाचा चौकार मधुकर शिंगडा यांच्या बॅटमध्ये बघायला मिळतोय. आणि श्री सिद्धिविनायक संघ इथे मात्र विण होते. आणि बेस्ट ऑफ लक.